बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सध्या अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदास तुर्तास कोणताही धोका नसल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे. देशमुख हत्येप्रकरणी मंत्री मुंडे यांच्या विरोधात जोपर्यंत पुरावे आढळत नाही, CID, SIT आणि न्यायालयीन चौकशीचा अहवाल येत नाही आणि त्यात मुंडेंना दोषी ठरवत नाही, तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याचा घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर यात दोषी आढळल्यास निश्चित कारवाई करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा. बीडमधील देशमुख हत्येप्रकरणी सर्वपक्षीय आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं आहे. देशमुख यांच्या हत्येसाठी मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बीडमधील खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्ताधारी भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान विरोधकांकडून हा विषय लावून धरण्याचे संकेत मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना बोलावून मागील काही दिवसांपासूनचा घटनाक्रम समजून घेतला. मुंडे यांनी अजित पवारांकडे आपली भूमिका मांडल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड याच्याशी माझे पहिल्यापासूनच संबंध आहेत, पण त्याचाही थेट देशमुख हत्येशी काहीही संबंध नाही. विरोधक मला व आपल्या पक्षाला बदनाम करण्यासाठी या गोष्टीचा फायदा घेऊ इच्छित आहेत. यात सत्ताधारी आमदारांचेही काही हितसंबंध आहेत. त्यामुळे माझे राजकीय करिअर संपवण्यासाठी माझ्या विरोधात सत्तेतील काही लोकांसह विरोधकांनी षडयंत्र रचले आहे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत तपास यंत्रणा या प्रकरणात कोणाला दोषी धरत नाही, तोपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेण्याचे कोणतेही कारण नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. याच सर्व घडामोडीवर सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस व फडणवीस या दोघांमध्ये देखील चर्चा झाली. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सोमवारी सायंकाळी तासभर मंत्रालयात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण लावून धरणारे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांना सह्याद्रीवर बोलून चर्चा केली. या दरम्यान फडणवीस यांनी धस यांना सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. देशमुख हत्या प्रकरणात योग्य पद्धतीने तपास केला जाईल, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव असण्याचा प्रश्नच राहणार नाही. आता या प्रकरणात विरोधकांनी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यापासून दूर राहावे, तसेच माध्यमे व सार्वजनिक ठिकाणी बोलताना संयम बाळगावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांना दिल्याचे सांगण्यात येत आहे. देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी लावून धरल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध झाले असून त्यांनी सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होत आहे. यावेळी सर्व मंत्री बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे. यावेळी सध्या देशमुख हत्येप्रकरणी माध्यमात आणि राज्यात जे काही सुरू आहे त्याचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारची म्हणून जी काही भूमिका असेल ती फडणवीस किंवा अजित पवार हे मांडू शकतात. आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.